शेवटचं सांगतोय तुला, बऱ्या बोलानं चालती हो इथून, नाहीतर याचे परिणाम लय वाईट होतील. परिणामांची काळजी भित्र्यांना असते. सावी कुणाच्या बापाला घाबरत नाही. आणि तुम्ही कशाला धमक्या देण्यात वेळ वाया घालवताय? तुम्हाला जे काय करायचंय ना ते डायरेक्ट करा, बघू काय परिणाम होतोय. मी तयार आहे. ठीक आहे, जशी तुझी इच्छा. धैर्य काय करताय तुम्ही? अहो धैर्य, धैर्य सोडा. धैर्य मी सांगितलं ना, सोडा. सरक. धैर्य काय करताय तुम्ही? अहो असं करू नका. लय शानी समजती ना स्वतःला. काही झालं तरी ही सावी माघार घेणार नाही, हेच सिद्ध करायचंय ना तुला. इतक्या वेळा प्रेमानं समजून सांगितलं तरी सुद्धा. प्रेमानं? मुजुमदार, तुमच्या तोंडून चुकून हा शब्द आला का? नाही नाही, तुम्हाला शोभत नाही ना म्हणून विचारलं. मी तुझ्याशी जेवढं धीरानं वागलोय ना त्यालाच प्रेम समज, नाहीतर मी तुझ्याकडे बघावं एवढी लायकी सुद्धा नाहीये तुझी. वा, म्हणजे दुसऱ्यांच्या जागा खोटं बोलून लुटणाऱ्यांनी लायकीविषयी न बोललेलंच बरं आहे. ए, डोक्यात जाऊ नको माझ्या. अहो मी कुणाच्या डोक्यात जात नाहीये ना कुठंच जात नाहीये. अहो मी इथंच आहे. असं नाही, बघूया की मग. डोक्यावर छप्पर नसताना किती वेळ थांबतेस इथं? का तुम्ही पण पावसा पाण्याचं माझ्या घरासमोर थांबलाच होतं? त्यावेळी तुमच्या अहंकाराने आणि स्वार्थाने तुम्हाला बळ दिले. तसंच आज मला माझ्या स्वाभिमानानं बळ दे. जोवर तुम्ही स्वतःहून मला घरात घेऊन जात नाही तोवर मी इथून हलणार नाही. ठीक आहे, मी पण बघतो किती वेळ थांबतेस इथं. कशाला स्वतःचा अंत बघते? जा ना निघून. हे बघ, तू कितीही प्रयत्न केले, इथे ठाण मांडून बसलीस ना तरी तुला मुजुमदारांच्या घरात एंट्री नाही. बाऊरावांची नाते मी. इतक्या सहजासहजी हार नाही म्हणणार मी सासूबाई. मी सासू नाहीये तुझी, आणि या घराशी तुझा काही एक संबंध नाहीये. असं बोलून संबंध तोडता येत नाही सासूबाई.
भाऊ कायम म्हणायचे, किती बी संकट आलं तरी आपल्यावरनं आभाळाचं छप्पर आणि जमिनीचं अंथरूण कुणी काढून घेऊ शकत नाही. या मुजुमदारांना दिवसा तारं तोडायला लावायचे असतील तर आजची रात्र ताऱ्यांसंग काढायला लागल. ही सावी एवढ्या रातच्याला एकटी बाहेर कशी राहील? त्या धैर्यांचा पण चिडल्याचा आवाज आला मागणं. काय करू? केतन, केतन, अरे केतन, केतन, अगं काय? ऐक की जरा, कधीपासून हाका मारायला लागले? तुला ऐकायला येते वय? अरे अरे सावी एकटी आहे तिथं. तुला काही सर सुद्धा आहे की नाही तिचं? हे बघा, ही अथर्व नाईकचं घर हेच का? हा, काय झालं? नमस्कार, मी रमेश, आदर्श महाविद्यालयात पिऊन आहे. बोला की. अथर्वच्या आईने अथर्वचा शाळेचा दाखला द्यायला सांगितलाय, तो देण्यासाठी आलो. काय? एक विचारू सर, तुम्ही अथर्वला शाळेतून मधूनच काढताय, तुमची बदली वगैरे झाली आहे का सर? नाही, बदली वगैरे असं काही नाही. मुख्याध्यापक सरांनी मला एक निरोप द्यायला सांगितलाय. तर तुम्ही असं मधूनच अथर्वला दुसऱ्या शाळेत घातलं तर त्याच्यासाठी खूप अवघड असेल. त्याचे जुने वर्गमित्र, शिक्षक हे सर्व सोडून जाणं त्याच्यासाठी खूप अवघड असतं. त्यामुळे काही महत्वाचं टाळता न येण्यासारखं कारण नसेल, त्याला शाळेतून न काढलेलंच चांगलं आहे असं मला सरांनी सांगायला सांगितलंय. माझं सांगणं हे काम होतं. चला, मी येतो. अरे देवा, हे काय नवीन? केतन, अरे हे कसलं खुश शिरलेट दीपाच्या डोक्यात नवीन? मला टेन्शन होतं, तेच व्हायला लागले सगळं. आई, ही दीपा मला कायमचं माझ्या पोरापासून तोडत्या. हे सगळं आहे की नाही त्या सावीमुळे व्हायला लागले. ना ती परत गेली असती, त्या धैर्याला गप डिवोर्स दिला असता तर आज अथर्ववर आणि माझ्यावर ही वेळ नसती आली. केतन, काय बडबडायला लागलायस तू? सावीचा काय दोष आहे यात? दीपा तिथे खूळ लागल्यागत वागायला लागले ते बघ आधी. केतन, अरे सावीला आता आपल्या हाताराची गरज आहे, तिला आपल्या मदतीची गरज आहे. तू आता तिच्या पाठीशी उभं राहायला पाहिजेस. मोठा भाऊ आहेस ना तिचा. पण तू तिलाच बोल लावतोयस. इथं माझं पोरग कायमचं माझ्यापासून तुटायची वेळ आल्या आणि तुला अजून पण सावीचीच काळजी आहे. लावणार आता की मी तुझ्या सावीलाच बोल लावणार. आता या क्षणाला मला माझं पोरग इथं परत येणं गरजेचं आहे. मला दुसरा कशातच फरक पडत नाही. मला तुझ्या त्या सावीचं तोंड पण बघायचं नाही. माझा फोन दे. माझा केतन, ताई ताई ताई, खरं सांग का, तुझा काय उपयोगच नाही. म्हणजे तुला ना
तुला ना साध्यातलं साधं काम सुद्धा जमत नाही. म्हणजे म्हणजे तुला खरंच काही येत नाही. तू काय कर माहित आहे, तू मत जीव दे, जीव. हा? तेवढंच करू शकतेस तू. तू जीवच दे. दया गप्प बस. ठीक आहे, गप्प बसतो मी, गप्पच बसतो. तर हॅट, मला गप्प करून काही उपयोग होणार नाही. ती पोरगी आहे ना, पोरगी तुझा काळ बनवून आली. काय काळ संपला आता. आता संपलं 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 संपलं. तुला दिलेली वेळ संपली आहे. 24 तास होऊन गेलेत आणि ती पोरगी अजून इथंच आहे. संपली वेळ, संपली. अरे बघतोस ना दया, मी माझ्याकडनं काही कमी प्रयत्न करते का? सगळ्या बाजूने तिच्यावर मी प्रेशर आणतीये आणि धैर्याने बघितलंस ना काय केलं ते. तिचा तंबू उखडून फेकून दिलाय. हे बघ, ती जरी आता इथे असली ना तरी आजची रात्र तिला नाही सोसवणार. उद्या सकाळी ती स्वतःहून गेलेली असेल. ताई ताई ताई, तू आणि तुझी भाबडी आशा. नाही, मला कधी कधी काय वाटतं की तू मला गंडवतीस का, तू स्वतःलाच गंडवतीस. नाही नाही, तू काय कर, तू एक काम कर, तू त्या सावीचा नाद सोडून दे आणि जीव दे. सगळ्यात सोपा मार्ग आहे तुझ्यासाठी. आणि आता तेच करावं लागणार आहे. तू जीवच दे. डोक्यानं वाण दिला न खवा. कसाही असला तर कारवाई ह्योच हवा. आता त्या सावीला ती हारलीये हे मान्य करून घरी परत जायलाच लागल. लयच बेकार थंडी. ह्या एका शालीने काय होईल असं वाटत नाही. ती पोरगी खरंच माझा काळबीळ बनून आले की काय? त्याच्यामुळे माझी खरंच वाट तर लागणार नाही ना? आई,
काय ग, एवढं सगळं होऊनही अजून तुझा हट्ट काही जात नाही, नाही का? जा की निघून, आमच्याकडनं तुला काहीच मिळणार नाही. सासूबाई, प्रयत्न करणं आपल्या हातात असतं. मग त्याच्यात यश मिळो व ना मिळो हे वरचं तो बघून घे. तुझे प्रवचन तुझ्याजवळ ठेव, आम्हाला नको देऊस. मगाशी तुमच्या लेकाला म्हणजे माझ्या लाडक्या नवऱ्याला मी जे सांगितलं तुम्ही ऐकलं नाही का? परिणामांची काळजी भित्र्यांना असती आणि तुम्ही मला म्हणताय मला काही मिळणार नाही. पण मला हकलवण्यासाठी तुम्ही स्वतः इथं आलाय म्हणजे नक्कीच काहीतरी असेल. एकतर मला जे पाहिजे ते मिळण्याची शक्यता असेल, नाहीतर मग सासू म्हणून तुमच्या मनात माझ्याबद्दल प्रेम आलं. दोन्हींमध्ये माझाच विजय. किती स्वप्न बघणार आहे प्रेम आणि तुझ्याबद्दल. चुकलंच माझं. त्याचं काय आहे, मी जरा आशावादी आहे ना, म्हणून माझ्या डोक्यात असा विचार आहे. पण ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. तो मुद्दा नसला तरी आता तुम्ही एवढं मला हकलवण्याचा प्रयत्न करताय ते सांगायला पार इथपर्यंत आला म्हणजे मी न हलण्यानं तुम्ही आतून हल्लाय हे फिक्स. आणि तीच माझ्या विजयाची सुरुवात. या अशा मोठ्या मोठ्या वार्ता करणं बंद कर. तुला काय वाटलं हे असं आमच्या घराच्या दारात तू तमाशा मांडशील आणि आम्ही बघत बसू? काय म्हणाली होतीस? मी इथेच बसून राहणार, हलणार नाही. हं? मीही बघ तू कशी आणि किती दिवस बसून राहतेस. बघ तुझी स्वप्न आहेत ना, ती सुद्धा या शालीसारखी सगळी जळून जाणार आहेत. अशीच होळी होणार आहे त्यांची. आता तर तुझ्याकडे शाल पण नाही, मग इतक्या थंडीत कशी राहणार आहे? सकाळच्या तू स्वतः इथून गेलेली असशील. सासूबाई, तुमच्या रागाची आणि तुमच्या द्वेषाची आणि विखाराची आग एवढी धगधगती आहे ना की आता तीच मला या थंडीपासून वाचवण्यासाठी ऊब देणार. माझी काळजी करू नका. तुम्ही आधी आतमध्ये जा, कारण तुम्हाला थंडी सहन व्हायची नाही. आणि मला सांगा, मुजुमदारांनी त्यांच्या घरच्या सुनेला असं बाहेर ठेवलंय, हे जर बाहेरच्यांना कळलं तर काय होईल याचा जरा विचार कर. धमकी देतेस मला? धमकी? हो, कशाही असल्या तरी सासूबाई आहात तुम्ही माझ्या. नात्यांची मर्यादा तुम्हाला कळत नसेल, खरं मला कळते. आणि एक सांगू का, अहो किती दिवस तुमचं हे रूप सगळ्यांपासून लपून राहणार आहे? आता जरा विचार करा.
तिकडे कुठं? तुला दिलेला टाइम ओव्हर झालाय, कळलं ना? आणि ही पोरगी अजून हितच आहे. आता पुढे जे काही होईल ते सगळं तुझ्यामुळे होणार आहे. इन्स्पेक्टर साहेब, या तुमच्या गुन्हेगार. तुम्हाला सगळे पुरावे मी दिलेले आहेत, त्यावरून यांचे गुन्हे उघड होतीलच. अटक करा. नाही 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 साहेब, मी काही केलेलं नाहीये. खरं सांगते. हा खोटं बोलतोय. मी काहीच केलेलं नाहीये. खरंच. धैर्य. ही तुझी आई आहे ना, लय आतल्या गाठीची आहे, तुला माहित नाही. तिच्यामुळे तुम्हाला सगळ्यांची वाट लागणार आहे. अख्ख मुजुमदार खानदान बर्बाद होणार आहे. नाही नाही, हे सगळं खोटं आहे. काही खोटं सांगू नकोस आणि त्या पोलिसांना जायला सांग आधी. एक नंबरची नीच बाई आहेस तू. आणि तुझ्यासारख्या बाईला अशीच शिक्षा मिळायला पाहिजे. दया, मी हात जोडते. हे सगळं खोटं आहे. सांग पोलिसांना, हे खोटं आहे, सांग. हे बघ, मी तुला वेळ दिला होता, तू काहीच केलं नाहीस. आता भोग तुझ्या कर्माची फळं. नाही नाही, धैर्य, मी खरंच काय केलेलं नाहीये. हे सगळं खोटं बोलतोय. माझ्याकडे काही चूक झालेली नाहीये. त्यांना सांगायला जायला, मला पकडून घेऊन जातील ते. नाही, मी काही नाही केलेलं. मी काही केलेलं नाहीये. मी खरंच काही केलेलं नाहीये. मी काय केलेलं नाहीये. पहाटे पडलेलं स्वप्न होतं. पण हे स्वप्न कधीही खरं होऊ शकतं. सावी जर नाही गेली तर दया असं नक्कीच करू शकतो. देवा, ती पोरगी गेलेली असू दे. सावी गेली असेल का? सावी मॅम, आतापर्यंत आम्ही असे कपल बघितलेत ज्यात नवरा बायकोचे सगळे हट्ट पुरवण्यासाठी तिच्या मागे पुढे करत असतो. बायको रुसून माहेरीच जाते. तिला मनवण्यासाठी तो तिच्या हातापाया पडतो आणि तिला आणायला जातो. म्हणजे एकंदरीत रुसण्याचा मान बायकोकडे आणि मनवण्याचा मान नवऱ्याकडे, असं सगळीकडे बघायला मिळतं. पण तुमच्या नात्यात काहीतरी वेगळंच चित्र दिसते. अरे म्हणजे रुसलेल्या नवऱ्याला मनवण्यासाठी तंबू टाकून बसलेली बायको. सो रोमॅन्टिक, एकदम फिल्मी. आणि असंच तुमच्या नवऱ्याने तुमच्या घरच्यांना पटवण्यासाठी केलं होतं ना? होय. खरं सांगू का, आता आजकालच्या पोरांच्या भाषेत सांगायचं झालं ना तर नवरा बायको म्हणजे ऑडिओ व्हिडिओ सिनेमागत असतात बघा. म्हणजे कसं असतं, जर ऑडिओ नसेल तर व्हिडिओला गंमत येत नाही आणि व्हिडिओ गेला तर ऑडिओची गंमत नाही. म्हणजे थोडक्यात काय तर आयुष्य म्हणजे एक पिक्चरच असतो बघा.
आणि प्रेमाचं पण तसंच असतं, दोघांनी ठरवलं ना तर नीट निभावता येत. आता धैर्यांनी माझ्या घरच्यांना मनवण्यासाठी किती काय काय केलं होतं. त्यात आमचं नातं आता अशा ठिकाणी येऊन पोचलंय की माझे धैर्यच माझ्यावर रुसले. मग आता त्यांचा रुसवा काढण्यासाठी एवढं तर मी करूच शकते की. आणि ज्या अर्थी धैर्य माझ्यावर रुसले त्या अर्थी आमच्या नात्यात अजून लई प्रेम आहे. कारण अहो, प्रेमातच तर रुसवा आणि फुगवा असतो ना. हे बघा, नाव घेतलं आणि माझं प्रेम समोर आलं. बघितलं तुम्ही, किती काळजी आहे माझी. झोपेतून उठले नाही की मला बघायला आले. मला बघितल्याशिवाय त्यांचा दिवसच सुरू होत नाही ना. असं नात्यात रुसण्याची आणि मनवण्याची एक वेगळीच गंमत असते बघा. ते जर नसेल ना तर मग कसली मजा. वा, किती गोड कपल आहात तुम्ही. तर सवी मॅम, आम्ही तुमच्या या गोड नवरोबासाठी एक गोड गिफ्ट आणले. तुमची इच्छा असेल तर देऊ शकतो ना आम्ही. ते गिफ्ट देऊन जर त्यांचा रुसवा जाणार असेल ना तर लगेच द्या. धैर्य सर, एक मिनिट सर, हे बघ. धैर्य सर, डोक्यानं वांड आणि दिलानं खवा. कसा बी असला तरी ह्योच कारभारी हवा. हा, अगदी बरोबर. सर, हे फुल तुमच्यासाठी. या प्लीज. धैर्य सर, आजच्या या ब्रेकअपच्या काळात लहान सहान गोष्टींवरनं भांडण, घटस्फोट अशा बऱ्याच गोष्टी बघितल्या. असं प्रेम टिकून ठेवण्यासाठी प्रयत्न करणारं तुमचं कपल आयडियल कपल आहे. ऍक्च्युली सर, व्हॅलेंटाईन डेला बरेच दिवस बाकी आहे. आणि सर, तुमच्या या लव्ह स्टोरीमुळे कोल्हापूरच्या हवेत प्रेमाचा गारवा पसरलाय. आणि कोल्हापूरची थंडी कशी गुलाबी गुलाबी झाल्या. कोल्हापूरच्या या गुलाबी थंडीत तुमच्यासाठी गोड गिफ्ट आणले. जोपर्यंत तुम्ही एकमेकांना मिठीची ऊब देत नाहीत तोपर्यंत हे तुमच्यासाठी. धैर्य सर, आम्हाला एक गोष्ट माहितीये, तुमच्या दोघांचं भांडण नक्कीच मिटणार आहे. पण ते कधी मिटणार आहे हे आम्हाला अजिबात माहित नाही. त्यामुळे सर, तुम्ही एकत्र आम्हाला फोटो द्या ना प्लीज. हो सर, प्लीज प्लीज. सर, प्लीज नाही म्हणू नका, चला. नाही म्हणू का सर, प्लीज प्लीज या ना. एक मिनिट इथे इथे प्लीज प्लीज. एकच फोटो सर. सगळं जवळ आहे ना, प्लीज प्लीज. हे बघा सर, हे फॅन्टास्टिक गिफ्ट. हे तुमच्यासाठी. एक सेल्फी घेऊया आपण. हा सर, एक सेल्फी घेऊया. सर, थोडं सवी जवळ या ना सर. खांद्यावर हात टाका ना प्लीज, छान दिसेल ते. ओके सर, स्माइल. सवी मॅडम, जवळ जवळ आहे ना प्लीज. सर प्लीज या जवळ मॅडम. ओके, थँक्यू. थँक्यू सर. सो सॉरी मॅडम, तुमच्या या रुसवा काढण्याच्या मिशनला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. येस. आणि धैर्य सर, लवकरात लवकर सहावी मेंबरचा राग सोडा बरं का तुम्ही. चला, चला. थँक्यू. थँक्यू. येतो. बस झाला आता सगळं. माझ्या घराच्या दारासमोर हा तमाशा बस कर आता. नाही, तुला आत्ताच्या आत्ता तुझ्या घरी सोडून येतोय मी.
ए सावी, आता नवीन नाटक सुरू करायची गरज नाही. आधीच डोकं फिरलंय माझं. उचल सावी. ए सांग तर तापानं फणफणलंय. सावी डोळे उघड. सावी ताई काय गे धैर्य. अरे काय करताय? सोडा तिला, सोडा तिला. काय करताय तुम्ही? हे आधीच अख्ख्या कोल्हापुरात तुमची त्या लव्ह स्टोरीची चर्चा सुरू आहे. आणि तुम्ही इथे असं भर रस्त्यावर हिला मिठीत घेतलंय. याचा काय अर्थ समजायचा आहे मी? सोडा तिला. डोक्यात अक्कल नावाचा प्रकार आहे का नाही? याला मिठीत घेणं म्हणता का? अरे, अवस्था बघा तिची. चक्कर आली आहे तिला. मुळात ना तुम्ही तुमचं डोकं चालवूच नका. एक काम करा, आधी जाऊन पाणी घेऊन या. जा लवकर. सावी सावी डोळे उघड. सावी तोंड काय बघताय? जा लवकर. सावी